Hello, my dear students. Welcome to the lecture number 2 of chapter similarities. And in previous class, we discussed the example on the basis of the BPT theorem, converse of BPT theorem, angle bisector theorem, and converse of angle bisector theorem. So या चार थिओरमशी रिलेटेड असणारे जे पण एक्झाम्पल्स आहेत ते आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. सो आज आपण या ठिकाणी जो आपण फिफ्थ थिओरम पण मागच्या क्लासमध्ये जो डिस्कस केला होता, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ एन 3 पॅरलल लाईन्स अँड इट्स अ ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलशी रिलेटेड असणारा सुद्धा एक थिओरम आपण मागच्या क्लासमध्ये पाहिला होता. त्या थिओरमशी रिलेटेड असणारा एक्झाम्पल सुद्धा आपण लगेच स्टार्ट करणार आहोत. ते 3 पॅरलल लाईन्सचा थिओरमचा एक्झाम्पल झाल्यानंतर मग आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज द टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि त्याच्यानंतर जो काही लास्ट थिओरम आहे दॅट इज थिओरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स, हे सर्व थिओरम्स आपण त्यानंतर डिस्कस करणार आहोत. देन चॅप्टर आपला आज फिनिश होऊन जाईल, लेक्चर 2 मध्ये फिनिश होऊन जाईल. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात मग. ओके, सो लेट स्टार्ट. So AB, CD and EF. 12, this is 8, this is X, this is 4 and या ठिकाणी सांगितलेलं आहे, क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे इफ AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF. ठीक आहे. ABCD आणि EF हे तिन्ही पॅरलल असतील, देन फाइंड X अँड EE. X आणि E ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. चला तर मग फटाफट फाइंड आउट करूयात आपण. पहा, दिसतायत या दोन ट्रान्सव्हर्सल्स आहेत. ज्या स्ट्रेट लाईन, ज्या हॉरिझॉन्टल लाईन दिसतात ना, या ट्रान्सव्हर्सल्स आहेत आणि या ट्रान्सव्हर्सलच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या लाईन्स आहेत या तिन्ही लाईन्स पॅरलल दिलेले आहेत. सो 3 लाईन्स पॅरलल दिलेले असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी थिओरमचा यूज करू शकता, थिओरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल. सो काय सांगतो थिओरम, जर 3 लाईन्स पॅरलल असतील तर एका ट्रान्सव्हर्सल वरती तयार होणारे पार्ट्स आणि अदर ट्रान्सव्हर्सल वरती तयार होणारे पार्ट्स यांचा रेशो हा सेम असतो, यांचा रेशो सेम येतो. सो मी एक रेशो घेतला दॅट इज AC अपॉन CE. दिसतोय रेशो AC अपॉन CE. याचा रेशो जो आहे AC च्या करस्पॉन्डिंग अदर ट्रान्सव्हर्सल वरती, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरती AC च्या करस्पॉन्डिंग हा BD येतोय, BD आणि नेक्स्ट येतोय DF. ठीक आहे. सो AC दॅट इज 12, CE that is X, BD that is 8, DF that is 4. ठीक आहे. सो implies that क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला इथून X ची व्हॅल्यू भेटून जाईल. सो X इज इक्वल टू काय भेटेल, 12 into 4 divided by 8. 4 1 जा 4 2 जा 2 1 जा 2 6 जा. सो implies that X is equal to 6. X ची व्हॅल्यू 6 भेटते इथून. X ची व्हॅल्यू भेटली 6. ठीक आहे. देन फाइंड आउट काय करायचं होतं, E पण फाइंड आउट करायचं. E दॅट इज हा टोटल फाइंड आउट करायचं. सो ए इज इक्वल टू, सो ए काढणे म्हणजेच काय, ए ची लेंथ जर काढायचं असेल तर क्लिअरली दिसतं ए म्हणजेच काय, AC प्लस सी. AC प्लस सी. सो AC दॅट इज 12, CE दॅट इज 6. सो 12 प्लस 6 18. 12 प्लस 6 दॅट इज 18. ठीक आहे. सो ए असेल 18 युनिट्स. इथं काही सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाहीये तर याला युनिट्स म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. सो हा एक एक्झाम्पल मी डिस्कस केला, 3 पॅरलल लाईन्स अँड इट ट्रान्सव्हर्सल, त्याशी रिलेटेड असणारा हा एक्झाम्पल मी डिस्कस केला. लगेच आपण जाऊयात नेक्स्ट पॉईंटकडे. ठीक आहे. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. टेस्ट. आता आपल्याला टेस्ट पाहिजे, बट टेस्ट पाहण्याच्या अगोदर आपण काही फंडामेंटल कॉन्सेप्ट पाहणार आहोत, सिमिलॅरिटीचे बेसिक कॉन्सेप्ट. ठीक आहे. बेसिक कॉन्सेप्ट आहे सिमिलर ट्रायंगल्स. इथून आपण स्टार्ट करणार आहोत आणि मग पुढे आपण टेस्ट कडे जाणार आहोत. ठीक आहे. कारण की बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक वरतीच क्वेश्चन विचारले जातात MCQ मध्ये. ठीक आहे. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पण ते सर्व एक्झाम्पल बेसिक पार्ट वरती आहेत. तर काय आहे बेसिक, तर बेसिक हे आहे की 2 ट्रायंगल्स हे सिमिलर केव्हा असतात, व्हेन द 2 ट्रायंगल्स विल बी सिमिलर. केव्हा सिमिलर असतात तर पहा, बेसिक कंडिशन आहे, नेसेसरी कंडिशन आहे. ठीक आहे. नेसेसरी कंडिशन, नेसेसरी टू सिमिलर ट्रायंगल्स. नेसेसरी टू सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स असण्यासाठी काय नेसेसरी आहे, दॅट इज अँगल ऑफ 3 करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल.
3 करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. दोन्ही ट्रायंगलचे 3 करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजेत. 3 करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. 3 करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजेत. अँड रेशो ऑफ 3 करस्पॉन्डिंग साइड्स आर ऑल्सो इक्वल. रेशो ऑफ 3 corresponding sides are also equal. हे आहे नेसेसरी कंडिशन. बेसिक दोन ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी त्या दोन ट्रायंगलचे 3 करस्पॉन्डिंग अँगल्स, पहिल्या ट्रायंगलचे 3 अँगल्स आणि हे पहिल्या ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहेत ते दुसऱ्या ट्रायंगल मधील 3 अँगल्सच्या इक्वल मध्ये असले पाहिजेत. ही झाली फर्स्ट कंडिशन. ही तर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दुसरी पण या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच ते दोन ट्रायंगल्स काय होतात, सिमिलर होतात. ही नेसेसरी कंडिशन आहे. नेसेसरी कंडिशन फॉर सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. सो या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. तर कशा पद्धतीने पहा, आता मी या ठिकाणी हे जे काही तुम्हाला नोट डाऊन करून दिलेलं आहे हे सगळं वर्डिंग मध्ये. ठीक आहे. वर्डिंग मध्ये पहिल्या ट्रायंगलचे 3 अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 अँगल्सच्या इक्वल मध्ये असला पाहिजे. पहिल्या ट्रायंगल मधील 3 साइड जे आहेत त्यांचा रेशो हा दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइड सोबत इक्वल असला पाहिजे. म्हणजेच काय, हे मी आता वर्डिंग मध्ये दिलेलं आहे. तर यालाच मी आता थोडंसं तुम्हाला जिओमेट्रिकली एक्सप्लेन करेन. ठीक आहे. फिगर मधून एक्सप्लेन करेन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो इफ इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, समजा दोन ट्रायंगल्स आहेत ABC आणि PQR, हे समजा दोन ट्रायंगल्स आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचे हा ट्रायंगल ABC घेतला. ठीक आहे. आणि हा ट्रायंगल PQR घेतला. ठीक आहे. दोन्ही सेम असतील किंवा एक लहान असेल एक मोठा असेल काही फरक पडत नाही, साईज वरून काहीच नाहीये. ABC PQR. सो ABC PQR हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि जर तुम्हाला सांगितलं असेल अँड इन ट्रायंगल ABC अँड PQR अँगल A इज इक्वल टू अँगल P दिलेला आहे. अँगल A आणि अँगल P इक्वल दिलेला आहे आणि अँगल B अँगल Q इक्वल दिलेला आहे. अँगल C अँगल R इक्वल दिलेला आहे. समजा अँगल A P च्या इक्वल मध्ये, B Q च्या इक्वल मध्ये, C अँगल R च्या इक्वल मध्ये दिलेला आहे. अँड परत करस्पॉन्डिंग साइड्सचा जो रेशो आहे, रेशो ऑफ 3 करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे काय, इकडे AB घेतला तर इकडे PQ. ठीक आहे. आणि AB आणि PQ चा रेशो हा इक्वल आहे कोणाच्या, देन BC इकडला बेस BC QR च्या रेशोच्या इक्वल मध्ये. परत थर्ड AC PR च्या इक्वल मध्ये, AC आणि PR चा रेशो. पहा हे झाले करस्पॉन्डिंग 3 अँगल्स दिसतायत. हा A अँगल P च्या इक्वल मध्ये, B अँगल Q च्या इक्वल मध्ये आणि C अँगल R च्या इक्वल मध्ये. 3 अँगल्स इक्वल आहेत. देन करस्पॉन्डिंग साइडचा रेशो, AB चा रेशो PQ सोबत, BC चा रेशो QR सोबत आणि AC चा रेशो PR सोबत असं जर इक्वल असेल रेशो, तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, या दोन अशा पद्धतीने जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर हे जे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत हे दोन ट्रायंगल्स काय होणार, सिमिलर होणार. सो देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ABC आणि PQR काय होणार, सिमिलर. ठीक आहे. तर आता मेन क्वेश्चन कुठून विचारला जातो पहा. क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्ट वरून विचारला जातो. आता 3 गोष्टी आहेत, एक तर ट्रायंगल सिमिलर, देन अँगल आणि देन साइडचा रेशो. अँगल इक्वल, साइडचा रेशो इक्वल आणि ट्रायंगल सिमिलर. तर आता जर तुम्हाला अँगलचं करस्पॉन्डन्स, अँगल कोणते कोणते इक्वल आहेत हे दिलंय, परत साइड्स कोणत्या साइडचा रेशो कोणता इक्वल आहे ते पण दिलेलं आहे. जर हे दोन माहिती असतील तर तुम्ही ट्रायंगलचं नेम बनवू शकता. दोन ट्रायंगल कोणते सिमिलर आहेत ते बनवू शकता. पहा या ठिकाणी अँगलचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तुम्ही जर यांची सिक्वेन्स बदललात ना, या ट्रायंगल PQR ला जर तुम्ही QPR RQP लिहिलात तर हे रॉंग होऊन जाईल. या ठिकाणी नेम एकाच प्रकारे लिहिता येतं या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल्स मध्ये. कसं पहा, अँगल AP च्या इक्वल मध्ये तर 1 to 1 करस्पॉन्डन्स व्हायला पाहिजे. या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्डन्स, इथं सुरुवातीला A आहे तर इकडे सुरुवातीला P असला पाहिजे, कारण की A ची करस्पॉन्डन्स P सोबत, A आणि P इक्वल आहे, A आणि P इक्वल आहे. B आणि Q इक्वल आहे तर B आणि Q इक्वल आहे. C आणि R इक्वल आहे तर C चं करस्पॉन्डन्स C सगळ्यात शेवटी आहे तर सगळ्यात शेवटी R असला पाहिजे. तर हे 1 to 1 करस्पॉन्डन्स या नेम मध्ये मॅच व्हायला पाहिजे. सिमिलरली पहा या ठिकाणी AB आहे, साइड AB PQ च्या इक्वल मध्ये, तर इथं साइड AB सुरुवातीला 2 आहे तर PQ सुद्धा सुरुवातीला असला पाहिजे. AB आणि PQ सुरुवातीला, BC QR, BC एंडिंगला आहे तर इकडे QR पण एंडिंगला असला पाहिजे. AC दॅट इज फर्स्ट लास्ट, तर इकडे AC च्या करस्पॉन्डिंग मध्ये PR आहे तर PR सुद्धा फर्स्ट लास्टच्या पोझिशनला असला पाहिजे. तर हे 1 to 1 करस्पॉन्डन्स मॅच व्हायला पाहिजे. क्लिअर आहे.
हे 1 to 1 करस्पॉन्डन्स मॅच व्हायला पाहिजे. म्हणजेच मी हे सांगतोय की जर तुम्हाला अँगल आणि साईडचा रेशो दिला असेल तर तुम्ही ट्रायंगलचे नेम बनवू शकता. तुम्हाला ट्रायंगलचे नेम्स दिले असतील की एबीसी आणि पीक्यूआर ला, एबीसी हा पीक्यूआर ला सिमिलर आहे, जर ट्रायंगलचे नेम्स दिले असतील तर यांच्या 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार तुम्ही रेशो पण काढू शकता. परत यांच्या 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार तुम्ही कोणता अँगल कोणाच्या इक्वल मध्ये ते पण सांगू शकता. जर ट्रायंगलचे नेम कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते जर सांगितलं तर कोणते दोन अँगल्स इक्वल आहेत ते सांगू शकता. परत पहा म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स वरून तुम्ही साईडचा रेशो पण सांगू शकता आणि कोणते अँगल्स कोणाच्या इक्वल मध्ये ते पण सांगू शकता. आणि जर अँगल इक्वल दिलेले आहेत, साईड इक्वल दिलेले आहेत तर तुम्ही कोणते दोन ट्रायंगल आहेत सिमिलर ते त्यांचं नेम पण करेक्ट लिहू शकता. लक्षात येत आहे? साइड आणि अँगल वरून ट्रायंगलचं नेम करेक्ट लिहू शकता. सिमिलर ट्रायंगल्सचे 1 to 1 करस्पॉन्डन्सच्या अकॉर्डिंग नेम करेक्ट लिहू शकता. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्सच्या अकॉर्डिंग जर सिमिलर ट्रायंगल्सचा नेम दिला असेल तर सिमिलर ट्रायंगलच्या नेम वरून तुम्ही अँगलचे कोणते अँगल्स इक्वल आहेत ते पण सांगू शकता आणि अँगलचा रेशो पण सांगू शकता. कोणते दोन साइड्सचा रेशो सेम आहे ते पण सांगू शकता. क्लिअर आहे? तर या दोन्ही पद्धतीने यायला पाहिजे. तर याच्याशी रिलेटेड असणारे मी एमसीक्यू घेणार आहे लगेचच. पहा क्वेश्चन कसे विचारले जातात. टेक्स्टबुक मध्येच एमसीक्यू आहेत अशा पद्धतीचे या बेसिक कॉन्सेप्ट वरती असणारे. तर काय आहेत ते बेसिक एमसीक्यू ते पाहूयात आपण. ठीक आहे. नंबर 1. सो क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे AB अपॉन QR इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन PQ. Then which one is correct? Then which one is correct? Is correct according to 1 to 1 correspondence. According to 1 to 1 correspondence. 1 to 1 correspondence च्या अकॉर्डिंग कोणतं करेक्ट आहे ते सांगायचं. सो ऑप्शन ए ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC. Option B triangle PQR similar triangle CAB. Option C triangle CBA similar triangle PQR. Option C triangle BCA similar triangle PQR. ठीक आहे. फिगरची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमच्या क्वेश्चन मध्ये टेक्स्टबुकच्या क्वेश्चन मध्ये की फिगर दिलेली आहे बट विदाउट फिगरची काहीच गरज नाही. विदाउट फिगर सुद्धा तुम्ही याचा आन्सर सांगू शकता. तर तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. तुम्हाला फक्त साइडचा रेशो दिलेला आहे. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कोणता रेशो कोणाच्या इक्वल मध्ये ते दिलेलं आहे. तर या रेशो वरून तुम्ही 1 to 1 करस्पॉन्डन्स जुळवणार. तुम्ही 1 to 1 करस्पॉन्डन्स तयार करणार आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स तयार झालं की मग कोणते दोन ट्रायंगल सिमिलर असतात ते तुम्हाला सांगता येतं. सो कसं बनवता येईल 1 to 1 करस्पॉन्डन्स पहा. एबीच्या करस्पॉन्डिंग मध्ये म्हणजे साइड एबीच्या करस्पॉन्डिंग मध्ये QR आला. एबीच्या करस्पॉन्डिंग मध्ये QR आला. आता इथून तुम्ही काय काय रिझल्ट काढू शकता. म्हणजेच अँगल ए हा अँगल Q च्या इक्वल मध्ये असू शकतो आणि अँगल बी हा अँगल R च्या इक्वल मध्ये असू शकतो. ठीक आहे. किंवा असं पण असू शकतं एबीच्या इक्वल मध्ये एबीच्या करस्पॉन्डन्स मध्ये QR. एबीच्या करस्पॉन्डन्स मध्ये QR आला म्हणजे ए आणि Q इक्वल असेल किंवा ए आणि R पण इक्वल असतो. कारण की पहा आपण एबीच्या करस्पॉन्डन्स मध्ये QR लिहा किंवा एबीच्या करस्पॉन्डन्स मध्ये RQ लिहा काही फरक पडत नाही. एबीच्या करस्पॉन्डन्स मध्ये या खालच्या QR ला जर RQ लिहिलं तरी काही फरक पडत नाही कारण की QR ही सेगमेंट आहे. QR सेगमेंटला तुम्ही QR लिहू शकता, RQ पण लिहू शकता. जर QR लिहिलं तर मुलं म्हणतात सर ए च्या इक्वल मध्ये Q आहे, बी च्या इक्वल मध्ये R आहे. म्हणजे अँगल बद्दल बोलतोय मी, अँगल बद्दल. ठीक आहे. अँगल ए अँगल Q च्या इक्वल मध्ये असेल, अँगल बी R च्या इक्वल मध्ये असेल किंवा ऑर असं पण असू शकतं की अँगल ए R च्या इक्वल मध्ये असेल, अँगल बी Q च्या इक्वल मध्ये असेल, अँगल Q च्या इक्वल मध्ये असेल असं पण असू शकतं. सो मग कोणतं करेक्ट आहे या दोन्ही पैकी कोणतं करेक्ट आहे त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेप कडे जायचं. पहा या ठिकाणी AB QR च्या इक्वल मध्ये इथं घेतलं दोन पॉसिबिलिटी झाल्या. अँगल ए बी आणि अँगल ए बी च्या दोन पॉसिबिलिटी झाल्या. अँगल ए एकतर Q च्या इक्वल मध्ये असेल किंवा अँगल ए एकतर R च्या इक्वल मध्ये असेल. नेक्स्ट पुढे आलो BC. पुढे पहा अगोदरचा लाईन सेगमेंट आणि पुढची लाईन सेगमेंट याच्यामध्ये B कॉमन आहे. याच्यामध्ये कोण कॉमन आहे? B. तर AB च्या करस्पॉन्डिंग मध्ये QR आला होता तर B च्या इक्वल मध्ये एकतर R असेल किंवा अँगल B च्या इक्वल मध्ये अँगल Q असेल. पुढे आलो BC च्या करस्पॉन्डिंग मध्ये कोण आलाय? BC च्या करस्पॉन्डिंग मध्ये PR आलाय. तर पहा अगोदर B च्या इक्वल मध्ये Q असू शकत नाही. का? कारण इकडे कारण की सेकंड याच्यामध्ये B च्या करस्पॉन्डन्स मध्ये कोण येतोय की B च्या करस्पॉन्डन्स मध्ये एकतर P येतोय, अँगल B एकतर P च्या इक्वल मध्ये असेल किंवा अँगल B एकतर R च्या इक्वल मध्ये असेल. बट अँगल B P च्या इक्वल मध्ये असणार नाही. का? कारण की अँगल B एकतर R च्या इक्वल मध्ये असेल
क्यूच्या इक्वल मध्ये असेल किंवा पीच्या इक्वल मध्ये असेल. आणि परत पहा खाली काय आले, अँगल बी हा एक तर आरच्या इक्वल मध्ये. तर मागच्या ह्याच्यामध्ये पाहिले या दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे, मागचा रेशो आणि पुढच्या रेशो, याच्यामध्ये अँगल बी कॉमन कुठे आहे, मागच्या रेशो मध्ये अँगल बी इज इक्वल टू आर आहे आणि या नेक्स्ट रेशो मध्ये पण अँगल बी इज इक्वल टू आर आहे. म्हणजे 100% अँगल बी इज इक्वल टू अँगल आर असणार. कारण की या पहिल्या दोन रेशो मध्ये अँगल बीच्या करस्पॉन्डिंग आरच असेल, आरच असेल, क्यू असणार नाही. क्यू असणार नाही कारण की दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे ते घ्यायचं. दोन्हीमध्ये कॉमन कोणता या दोन रेशो मध्ये, इथे अँगल बीच्या करस्पॉन्डिंग आर, इथे पण अँगल बीच्या करस्पॉन्डिंग आर. तर ऑब्विसली अँगल बीच्या करस्पॉन्डिंग जर आर असेल तर अँगल ए हा 100% अँगल क्यूच्या इक्वल मध्ये असेल. अँगल बी जर आरच्या इक्वल मध्ये तर अँगल ए क्यूच्या इक्वल मध्ये असेल. आणि कंपल्सरी अँगल सी जो आहे, अँगल बी जर आरच्या इक्वल मध्ये गेला तर अँगल सी कोणाच्या इक्वल मध्ये जाईल, अँगल सी हा पीच्या इक्वल मध्ये जाईल, अँगल पीच्या इक्वल मध्ये जाईल. लक्षात येतोय कसं काढलं. पहा एक कॉन्सेप्ट कळाला तुम्हाला, तिसऱ्या रेशोकडे पण जायची गरज नाही. पहा तिसऱ्या रेशोमध्ये सीच्या करस्पॉन्डिंग मध्ये पी येईल, एच्या करस्पॉन्डिंग मध्ये क्यू येईल. सीच्या करस्पॉन्डिंग मध्ये पी, एच्या करस्पॉन्डिंग मध्ये क्यू. म्हणजे हे करेक्ट आले. आपण साईडच्या रेशोवरून अँगल बनवले अगोदर. आता अँगल बनवले की झालं, आता नाव बनवता येतं लगेच, नेम बनवता येतं, नेम. ठीक आहे. सो नेम तुमच्या मनाने बनवा. ठीक आहे. इथं पहा ऑप्शन मध्ये पी क्यू आर इज इक्वल टू दिले, पी क्यू आर इज इक्वल टू, सगळ्या ऑप्शन मध्ये पी क्यू आर आहे. कॉमन नेम कोणता आहे चारही ऑप्शन मध्ये, पी क्यू आर. सो म्हणून मी अगोदर ट्रायंगल पी क्यू आर लिहितो. आता ट्रायंगल पी क्यू आर कोणाला सिमिलर असेल तर अँगल पी हा इक्वल आहे सी ला, म्हणून पीच्या करस्पॉन्डिंग मध्ये पी सुरुवातीला आहे तर इकडे सुरुवातीला सी येईल. देन क्यू, क्यूच्या करस्पॉन्डिंग मध्ये ए आहे तर क्यू मिडलला आहे तर मिडलला ए येईल. आर, आरच्या करस्पॉन्डिंग मध्ये बी आहे, आर शेवटी एंडिंगला आहे तर बी सुद्धा एंडिंगला येईल, आरच्या इक्वल मधला बी सुद्धा एंडिंगला येईल. क्लिअर आहे. म्हणून पी क्यू आर हा सिमिलर असेल ट्रायंगल सीएबीचा. ऑप्शन बी करेक्ट. पी क्यू आर हा सिमिलर असेल ट्रायंगल सीएबीचा. कळतंय. 1 to 1 करस्पॉन्डन्स काढलं. पहा मी हे जे काढलं नाही, हे जे काढलं ना, हे 1 to 1 करस्पॉन्डन्स काढलं. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं काढलं ते मी सांगितलं या ठिकाणी. पहिल्या दोन रेशोवरून जो कॉमन आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. जो कॉमन आहे, इथं बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये आर आहे, इथं सुद्धा बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये आर आहे, दिसतो इथं आर बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये. तो दोन्हीमध्ये जो कॉमन असतो ना करस्पॉन्डन्स ते करेक्ट असतं. ठीक आहे. सो हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, याच्यावरून क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळं हे बेसिक कॉन्सेप्ट आले पाहिजेत. ठीक आहे. देन आणखीन एक क्वेश्चन याच कॉन्सेप्ट वरती, आणखीन एक क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर, डीईएफ आणि पीक्यूआर मध्ये अँगल डी इज इक्वल टू अँगल क्यू, अँगल आर इज इक्वल टू अँगल ई. ठीक आहे. अँगल इक्वल म्हणा किंवा अँगल कॉन्ग्रंट म्हणा. ठीक आहे. अँगल डी इज इक्वल टू अँगल क्यू म्हणा किंवा अँगल डी कॉन्ग्रंट टू अँगल क्यू म्हणा. कॉन्ग्रंट म्हणलं काय आणि इक्वल म्हटलं काय, दोन्ही सेमच आहे. पहा वेगळं काहीच नाही. कॉन्ग्रंट लिहिणं आणि इक्वल लिहिणं दोन्ही एकच गोष्ट आहे. सो विच स्टेटमेंट इज फॉल्स, विच स्टेटमेंट इज फॉल्स. तर कोणती स्टेटमेंट फॉल्स आहे ते सांगायचे. ठीक आहे. ऑप्शन ए ईएफ अपॉन पी आर, डीएफ अपॉन पी क्यू, डीई अपॉन पी क्यू, ईएफ अपॉन आर पी, डीई अपॉन क्यू आर, डीएफ अपॉन पी क्यू, ईएफ अपॉन आर, डीई अपॉन क्यू आर. ठीक आहे. चला, तर हे दिलेलं आहे. आता क्वेश्चन मध्ये फिगर दिलेली आहे, बट फिगरची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. फिगरची गरज नाही आपल्याला. फिगर आपण स्वतः बनवू शकतो. फक्त एवढी इन्फॉर्मेशन दिली तर या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपण फिगर पण बनवू शकतो. बट तुम्हाला एक्झाम मध्ये फिगर रेडीमेड सुद्धा दिलेली असू शकते, तुम्हाला बनवण्याची गरज नाही. बट जर तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तर तुम्ही विदाऊट फिगर सुद्धा आन्सर काढू शकता किंवा स्वतः फिगर बनवून आन्सर काढू शकता. ठीक आहे. तर दोन ट्रायंगल कोणते कोणते आहेत, डीईएफ आणि पीक्यूआर दोन ट्रायंगल्स आहेत. सो मी अगोदर दोन ट्रायंगल काढून घेतो या ठिकाणी. एक ट्रायंगल घेतला डीईएफ, एक ट्रायंगल घेतला पीक्यूआर. ठीक आहे. तो हा डीईएफ, हा पीक्यूआर. क्लिअर आहे. दोन ट्रायंगल्स काढून घेतले अगोदर. देन क्वेश्चन मध्ये सांगितले डी हा क्यूच्या इक्वल मध्ये. ठीक आहे. हा जो डी अँगल आहे तो या क्यूच्या इक्वल मध्ये, आर अँगल ईच्या इक्वल मध्ये. आर जो अँगल आहे, हा जो आर अँगल आहे, आर अँगल ईच्या इक्वल मध्ये. ठीक आहे. आर अँगल ईच्या इक्वल मध्ये. आता आपल्याला या ठिकाणी, ठीक आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. तर कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे सांगितलंय. सो आता या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते सांगायचंय. ठीक आहे. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं पण सांगितलेलं नाहीये, जस्ट दोन ट्रायंगल्स आहेत एवढंच सांगितले, डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर. ठीक आहे. तो कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे. हे दोन अँगल्स इक्वल आहेत
तर आता या ठिकाणी तुम्हाला टेस्ट वापरावी लागते, टेस्ट ए टेस्ट. आता ही टेस्ट काय असते ते आता पुढे घेणारच आहे मी टेस्ट, बट एक्झाम्पल अगोदर आलेलं आहे घेण्याच्या अगोदर, म्हणजे मी टेस्ट घेण्याच्या अगोदर या ठिकाणी एक्झाम्पल आलं. बट काही काळजी करू नका. ए टेस्ट काय असते, ए टेस्ट सांगेन मी तुम्हाला. सांगितलं की दोन ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी किती कंडिशन, नेसेसरी कंडिशन किती आहेत, 3 अँगल्स इक्वल व्हावं लागतात. या दोन ट्रायंगलचे तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल इक्वल व्हायला पाहिजेत आणि 3 साईडचा रेशो पण इक्वल व्हायला पाहिजे. ही झाली नेसेसरी कंडिशन. बट प्रत्येक वेळेस असं चेक करणार का की ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही पाहायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला 6 पार्ट चेक करून पाहावे लागतात की एक अँगल इक्वल आहे का बघा, हा अँगल कोणाच्या इक्वल मध्ये, हा दुसरा अँगल कोणाच्या इक्वल मध्ये, परत साईडचा रेशो चेक कर, असे 6 पार्ट इक्वल आहेत की नाही पाहावं लागतात. तर हे प्रत्येक वेळेस या मेथडने जाण्यापेक्षा आपल्याला काहीतरी टेस्ट अवेलेबल झालेली आहे. ठीक आहे, आपल्याला शॉर्टकट टेस्ट आहेत की टेस्ट म्हणजेच काय, ही टेस्ट घ्यायची आपण त्या ठिकाणी या दोन ट्रायंगल मध्ये टेस्ट घ्यायची आणि जर ती टेस्ट सॅटिस्फाय झाली तर तुम्हाला सर्वच्या सर्व जे पार्ट्स आहेत ते इक्वल आहेत की नाही चेक करण्याची गरज नाहीये. सर्व पार्ट्स इक्वल आहेत की नाही चेक करण्याची गरज नाहीये. तर कोणत्या कोणत्या टेस्ट असतात, तर टोटल 3 टेस्ट असतात. एक असते ए टेस्ट. जर ए टेस्ट सॅटिस्फाय झाली म्हणजे दोन ट्रायंगल मधील जर कोणतेही 2 अँगल्स जर इक्वल आले, दोन ट्रायंगल मधील जर 2 अँगल्स इक्वल आले तर ते 2 ट्रायंगल सिमिलर होऊन जातात. बाकीचे साईडचा रेशो, बाकीच्या एका अँगल इक्वल आहे की नाही ते चेक करत बसण्याची गरज नाही. म्हणजे 6 पार्ट चेक करत बसण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काय चेक करायचंय, जर 2 ट्रायंगल मधले 2 अँगल्स इक्वल आले तर म्हणजे साईडचा रेशो पण सेम येतो आणि सगळं सेम येतं, ऑटोमॅटिक होतं. ते टेस्टच आहे तशी. ठीक आहे, ती टेस्टच आहे. तर 2 ट्रायंगलचे 2 अँगल्स जर इक्वल झाले तर ते 2 ट्रायंगल सिमिलर होतात बाय युझिंग ए टेस्ट. दिस इज सफिशियंट कंडिशन. हे सफिशियंट आहे. पहा, मागची जी मी लिहून दिली होती, जी डेफिनेशन लिहून दिली होती 2 ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी, ती नेसेसरी कंडिशन आहे म्हणून सांगितलं होतं. नेसेसरी म्हणजे ते सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, बट ते सॅटिस्फाय ऑटोमॅटिक होईल. जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली ना, म्हणजे 2 ट्रायंगल मधले 2 अँगल जर इक्वल आले ना तर त्या बाकीच्या साईडचा रेशो, बाकीचा राहिलेला थर्ड अँगल इक्वल येतो, सगळं बाकीच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात जर या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर. ठीक आहे, ती हे टेस्ट सांगतात. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲट सफिशियंट कंडिशन. याला म्हणतो आपण सफिशियंट कंडिशन. ही सफिशियंट कंडिशन आहे. 2 अँगल इक्वल दाखवा, 2 ट्रायंगल मधले 2 अँगलच्या पेअर्स इक्वल दाखवा, 2 ट्रायंगल सिमिलर होऊन जातात. देन आहे एसएएस टेस्ट. एसएएस टेस्ट काय असते, एसएएस टेस्ट हे पण मी सांगेन. एसएएस टेस्ट तुम्ही म्हणाल सर या असल्या टेस्ट तर आम्ही 8 9 मध्ये पाहिलात, तर बेटा तुम्ही 8 9 मध्ये जे टेस्ट पाहिलात ना त्या कॉन्ग्रन्सच्या होत्या. कॉन्ग्रन्स 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट असतानाच्या टेस्ट होत्या. बट या ठिकाणी जे टेस्ट पाहतोय ते सिमिलर ट्रायंगल्सच्या टेस्ट पाहतोय आपण. तर या टेस्ट काय असतात ते मी घेणारच आहे आता, बट सध्यासाठी काय ए टेस्ट सोपी आहे म्हणून लगेच सांगून टाकतो. तर 2 ट्रायंगल मधले 2 अँगल्स, कोणतेही 2 अँगल जर इक्वल असतील तर ते 2 ट्रायंगल मध्ये तुम्ही ए टेस्ट वापरू शकता आणि या ए टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ते 2 ट्रायंगल सिमिलर आहेत असं सांगू शकता. सो या ठिकाणी 2 अँगल्स इक्वल आहेत म्हणून सांगितले, अँगल डी क्यूच्या इक्वल मध्ये, ई आरच्या इक्वल मध्ये. तर 2 ट्रायंगल मधल्या 2 अँगलच्या पेअर्स इक्वल आहेत, म्हणजेच मी इथे लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल डीईएफ सिमिलर टू ट्रायंगल PQR बाय ए टेस्ट. कोणत्या टेस्ट नुसार, ए टेस्ट नुसार. बट इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय पहा, मी जी हे नेम लिहिलेलं आहे हे नेम करेक्ट आहे की नाही हे मला माहिती नाहीये. हे नेम करेक्ट लिहिता आलं पाहिजे, करेक्ट लिहिता आलं पाहिजे. डीईएफ म्हणजे करेक्ट लिहिता आलं पाहिजे म्हणजेच काय, मी या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्डन्स नाही पाहिलं, इथले नाव उचलले आणि इथं ठेवले. बट मला हे माहितीये का की डी पीच्याच इक्वल मध्ये, ई हा अँगल क्यूच्या इक्वल मध्ये आहे, ते 1 to 1 करस्पॉन्डन्स मी चेक केलं का नाही, तर ते करणं गरजेचं आहे. तर अँगल डी क्यूच्या इक्वल मध्ये, अँगल डी कोणाच्या इक्वल मध्ये, क्यूच्या. म्हणून नाव कसं लिहिणार, हे नाव काय झालं रॉंग. डी हा क्यूच्या इक्वल मध्ये, इथं डी हा पीच्या इक्वल मध्ये आला, म्हणजे हे जे नेम लिहिलेलं आहे तुम्ही, हे जे 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार नेम लिहिलेलं आहे हे रॉंग आहे. म्हणून करेक्ट नेम काय असेल, डीच्या इक्वल मध्ये क्यू असेल, डीच्या करस्पॉन्डन्स मध्ये क्यू. देन ईच्या करस्पॉन्डन्स मध्ये कोण आहे, ईच्या करस्पॉन्डन्स मध्ये ई अँगल आरच्या इक्वल मध्ये, तर ईच्या करस्पॉन्डन्स मध्ये आर येईल. तर शेवटी कोणता नेम राहिला मग, क्यू आर लिहून झाला, शेवटी कोणतं लेटर राहिलं, पी. पी ऑब्विसली शेवटी असेल, ऑब्विसली पी कुठं असेल, शेवटी असेल. म्हणजेच काय, म्हणजेच अँगल एफच्या इक्वल मध्ये 100% अँगल पी असेल, अँगल एफच्या इक्वल मध्ये 100% अँगल पी असेल. तर हे झालं करेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स, हे झालं करेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स. ठीक आहे, तर आता याच्या अकॉर्डिंग आपल्याला कोणतं फॉल्स आहे ते सांगायचं, फॉल्स चुकीचं कोणतं आहे. तर पहिलं पहा, फर्स्ट वन ईएफ अपॉन पीआर. ईएफ लास्ट 2 लेटर, पीआर म्हणा किंवा आरपी म्हणा, पीआर म्हणा किंवा आरपी म्हणा. तर ईएफच्या करस्पॉन्डिंग मध्ये पीआर येतोय. देन डीएफ,
फर्स्टला डीएफच्या करस्पॉन्डिंग मध्ये क्यूपी आला पाहिजे किंवा पीक्यू आला पाहिजे, तर पीक्यू आहे. डीएफच्या करस्पॉन्डिंग मध्ये पीक्यू म्हणजे फर्स्ट वन करेक्ट आहे. दिस इज करेक्ट. आपल्याला फॉल्स सांगायचे. ठीक आहे. सो डीई म्हणजे पहिले दोन लेटर्स. फर्स्ट डीईच्या करस्पॉन्डन्स मध्ये एकतर क्यू आर आला पाहिजे किंवा आर क्यू आला पाहिजे. क्यू आर किंवा आर क्यू. बट इथं क्यू आर नाही आला, इथं पीक्यू आलाय. सो दॅट इज दिस वन इज रॉंग. लगेच इथं म्हणता येईल की डीईच्या करस्पॉन्डन्स मध्ये क्यू आर यायला पाहिजे होता, बट या ठिकाणी काय आलेलं आहे, पीक्यू आलेला आहे. म्हणजेच ही फॉल्स असेल आणि हेच आपला आन्सर असेल. ठीक आहे. जे फॉल्स आहे ते सांगा म्हटले, बाकीचे दोन चेक करण्याची पण गरज नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर चेक करा. हे दोन्ही करेक्ट येऊन जातील. त्या करस्पॉन्डन्स नुसार हे करेक्ट येऊन जातील रेशो. डीच्या करस्पॉन्डन्स मध्ये क्यू आर पहा, क्यू आर आलाय. डीएफच्या करस्पॉन्डन्स मध्ये क्यूपी किंवा पीक्यू येईल, पीक्यू आलाय. ईएफच्या करस्पॉन्डन्स मध्ये आरपी असेल किंवा पीआर असेल, आरपी आलेला आहे. डीईच्या करस्पॉन्डन्स मध्ये क्यू आर किंवा आरक्यू, क्यू आर आलेला आहे. सो हे सी, डी आणि ए ऑप्शन करेक्ट आहेत, बट बी हा रॉंग आहे. ठीक आहे. चला, लक्षात आलं असेल तुमच्या आता. ठीक आहे. तर आता आपण जाऊयात टेस्ट कडे. आता आपण जाऊयात लगेच फटाफट टेस्ट कडे. ठीक आहे. टेस्ट काय असतात बघूयात. सो टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. नीट समजून घ्या. आता नंबर 1 टेस्ट आहे. या टेस्टला तुम्ही ए टेस्ट म्हणू शकता किंवा शॉर्टकट मध्ये फक्त ए टेस्ट म्हटलं तरी चालेल. दोन अँगल जर इक्वल आले तर तिसरा अँगल इक्वलच येणार आहे. हे दोन ट्रायंगल मधले दोन अँगल जर सेम आले तर तिसरा अँगल पण सेमच येणार आहे ना हो. एकदम सिंपल गोष्ट आहे. 30 या ठिकाणी 50. ठीक आहे. हा एबीसी आहे आणि हा पीक्यू आर आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा समजा 30 आहे आणि हा 50. हे दोन अँगल्स इक्वल आले तर ऑब्विसली या ठिकाणी सी अँगल कितीचा येणार आहे, 100 डिग्रीचा येणार आहे. कारण की ट्रायंगलच्या 3 अँगलचा सम 100 असतो आणि या ठिकाणी सुद्धा ट्रायंगलच्या 3 अँगलचा सम 100 असतो. म्हणजे अँगल सी सुद्धा कितीचा येणार आहे, 100. म्हणजे एका ट्रायंगलचे दोन अँगल्स जर सेम झाले तर तिसरा अँगल सुद्धा सेमच येतात, थर्ड अँगल सुद्धा सेमच येतात. त्यामुळे दोन अँगल सेम झाले की तिसरा अँगल सुद्धा सेमच येतात एखाद्या ट्रायंगलचे. त्यामुळे ए टेस्ट म्हणा किंवा ए टेस्ट म्हणा. ठीक आहे. तर ही टेस्ट काय सांगते, जर आताच पहिलं या दोन ट्रायंगल मध्ये कोणतेही दोन ट्रायंगल मधले जर दोन अँगल्स इक्वल असतील तर ते दोन ट्रायंगल्स, ज्या दोन ट्रायंगल्स मधले ते अँगल्स इक्वल आहेत, ज्या दोन ट्रायंगल्स मधले ते अँगल्स इक्वल आहेत ते दोन ट्रायंगल्स सिमिलर होतात. नंबर 2 SAS टेस्ट. ठीक आहे. आता ही टेस्ट काय सांगते पहा. SAS तर नावावरून लक्षात ठेवायचं, दोन साइड आणि त्याच्यामधला अँगल. आता साइडचा मिनिंग काय आहे, या ठिकाणी साइडचा मिनिंग काय, तर दोन साइडचा रेशो हा सेम असेल आणि ज्या दोन साइडचा तुम्ही रेशो घेतलाय त्याच्या बिटवीन मधला अँगल, त्या दोन साइडच्या आतमधला अँगल हा इक्वल असेल. फॉर एक्झाम्पल, याला एक्झाम्पल मधून समजून घेऊयात. एबीसी PQR. जर तुम्हाला असं आढळलं, जर तुम्हाला असं सापडलं की AB अपॉन BC याचा रेशो PQ अपॉन QR च्या इक्वल मध्ये आहे, AB अपॉन BC आणि PQ अपॉन QR यांचा रेशो इक्वल आहे, आणि परत असं पण आढळलं की जे दोन साइडचा तुम्ही रेशो घेतलाय त्याच्यामधला अँगल AB आणि BC च्या मधला अँगल परत PQ आणि QR च्या मधला अँगल, हा अँगल पण जर इक्वल सापडला, आतमधला अँगल पण जर इक्वल भेटला, देन ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, देन तर काय होणार, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ना, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जे काही 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे त्याच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल काय होऊन जाणार, सिमिलर होऊन जाणार. हे दोन ट्रायंगल काय होऊन जाणार, सिमिलर होऊन जाणार बाय कोणत्या टेस्टनुसार, SAS टेस्टनुसार. कोणत्या टेस्टनुसार, SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जाणार. ठीक आहे. देन थर्ड वन टेस्ट आहे पहा. थर्ड वन टेस्ट आहे SSS टेस्ट. SSS टेस्ट काय सांगते, तर SSS टेस्ट सांगते की दोन ट्रायंगल्स आहेत, कोणतेही दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्या दोन ट्रायंगल्सचा तिन्ही साइडचा रेशो इक्वल आहे, तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल आहे. जर तुम्हाला या ठिकाणी असं आढळलं, इफ AB अपॉन DE, BC अपॉन EF आणि AC अपॉन DF या तीन साइडचा रेशो, तीन करस्पॉन्डिंग साइडचा जर रेशो इक्वल आढळला तर देन तुम्ही 1 to 1 करस्पॉन्डन्स बनवणार. पहा, A च्या करस्पॉन्डिंग, A च्या इक्वल मध्ये कोण येतं, ट्रायंगल ABC. A च्या करस्पॉन्डिंग मध्ये एकतर D येईल किंवा E येईल.
बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये डी किंवा येईल. इकडे बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये कोणता आहे, या दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे, ई. तर बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये ई असेल म्हणजे बीच्या इक्वल मध्ये बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये अँगल येणार ए, ई. बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये ई म्हणजे एच्या करस्पॉन्डिंग मध्ये डी आणि सीच्या करस्पॉन्डिंग मध्ये एफ असेल. तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार बाय कोणत्या टेस्टनुसार, एसएसएस टेस्टनुसार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या दोन ट्रायंगलचे 3 अँगल्स इक्वल आहेत की नाही बघत बसण्याची गरज नाही. या दोन ट्रायंगलचे 3 साईडचा रेशो इक्वल आहे की नाही बघत बसणे, सगळे पार्ट बघत बसण्याची गरज नाही. फक्त 3 साईडचा रेशो इक्वल आला तर तुम्ही डायरेक्ट म्हणणार की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे 3 अँगल्स इक्वल आहेत की नाही चेक करण्याची गरज नाही, असं ही एसएसएस टेस्ट सांगते. परत जर दोन साईडचा रेशो इक्वल आहे आणि त्या दोन साईडच्या बिटवीनचा अँगल, त्या दोन साईडच्या बिटवीन मध्ये असणारा अँगल जर इक्वल असेल तर तुम्हाला बाकीच्या साईडचा रेशो, बाकीचे अँगल्स इक्वल आहेत की नाही पाहण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत बाय युझिंग एसएएस टेस्ट. क्लिअर आहे. तर पहा आता याच्यामध्ये मला इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की या चॅप्टरमध्ये, या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द म्हणजे जवळपास 80%, 80 to 90% क्वेश्चन्स मध्ये, 80 to 90% क्वेश्चन मध्ये तुम्हाला या टेस्टचा यूज होणार आहे, ए टेस्टचा यूज होणार आहे. 80 to 90% कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे झाले की तुम्ही इथे येणार, अगोदर इथे येणार. ठीक आहे. ए टेस्ट जवळ येणार. ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, कारण की सगळ्यात सोपी पद्धत, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही आहे, ए टेस्ट. ठीक आहे. कारण की फक्त दोन अँगल इक्वल दाखवायचे, तीन पार्टची गरज नाही, फक्त दोन पार्ट्स इक्वल दाखवायचे, फक्त दोन करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर इक्वल दाखवायचे. देन तुम्ही लगेच म्हणू शकता दोन ट्रायंगल्स इक्वल आहेत. म्हणून 80 to 90% क्वेश्चन तुम्ही या टेस्टवरून सॉल्व्ह करतात. त्यामुळे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टेस्ट जे आहे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट टेस्ट आहे ए टेस्ट. ठीक आहे. तर आता याच्या जे नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत, याच्या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. या 3 टेस्टने ट्रायंगल सिमिलर कसे दाखवायचे, ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर मग काय होतं या टाईपचे क्वेश्चन्स आपण लगेच पाहणार आहोत. ठीक आहे. सो जाऊयात क्वेश्चन्स कडे. चलो बेसिक क्वेश्चन्स पासून स्टार्ट करूयात आपण. क्वेश्चन तो PQR एलिमेंट. ठीक आहे. हा 4, हा 5, हा 3, हा 8, हा 6, हा 10. सो हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का. सो is triangle PQR, is triangle PQR similar triangle LMN. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का. अँड बाय विच टेस्ट, अँड बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत, अँड बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे पण तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे. सो देअरफॉर, सो मग म्हणता येईल देअरफॉर इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN, PQR आणि LMN या दोन ट्रायंगल मध्ये, PQR आणि LMN या दोन ट्रायंगल मध्ये तुम्ही पाहू शकता की या दोन्हीही ट्रायंगलचा अँगलची माहिती दिलेली नाहीये. तुम्हाला इन्फॉर्मेशन कशाची दिली आहे क्वेश्चन मध्ये, फक्त साईडची इन्फॉर्मेशन दिली आहे. तर साईडची इन्फॉर्मेशन जर काढला तर तुम्हाला इथून दिसून येईल PQ चा रेशो, PQ पहा LM चा डबल आहे, त्याचप्रमाणे MN चा डबल घेतला तर QR येतो, LN चा डबल घेतला तर PR येतो. म्हणजेच पहा रेशो करस्पॉन्डिंग साइड कुणाचे आहेत, PQ हा कधी भेटतोय LM चा डबल केल्यास, म्हणून PQ च्या करस्पॉन्डिंग असेल LM, PQ च्या करस्पॉन्डिंग कोण असेल LM. ठीक आहे. सिमिलरली QR केव्हा भेटतोय, MN चा डबल केला की QR भेटतोय, म्हणजेच QR च्या करस्पॉन्डिंग असेल MN, QR च्या करस्पॉन्डिंग असेल MN. आणि PR केव्हा भेटतोय, PR केव्हा भेटतोय, PR जो आहे तो LN चा डबल केल्यानंतर PR भेटतोय. तर ते डबल वगैरे नंतर पाहिजे, बट कुणाचा डबल केल्यास कोण भेटतोय त्याच्या अकॉर्डिंग रेशो घेणार मी. तर रेशो किती येईल, या सगळ्यांचा रेशो सेम येतोय. पहा कसा येतोय, दॅट इज 6, एकाचा येतोय 6/3, एकाचा रेशो 6/3, म्हणजे PQ LM चा रेशो 6/3, QR LM चा रेशो येतो 8/4 आणि याचा रेशो येतो 10/5. तर सगळ्यांचा रेशो येतो 1/2, 5 1 5, 5 2 2, 4 1 4 2 8, 3 1 3 2 6. तो सगळ्यांचा रेशो येतोय 2:1. सगळ्यांचा रेशो काय येतोय 2:1. तर या तिघांचा रेशो सेम येतोय, म्हणजे तिन्ही काय झाले, इक्वल झाले. हे तिन्ही साईडचा रेशो सेम झाला. तिन्ही साईडचा रेशो सेम झाला तर आपल्याला आत्ताच एक टेस्ट पाहिली, एस टेस्ट. दोन ट्रायंगलच्या तिन्ही साईडचा रेशो जर सेम येत असेल तर ते दोन ट्रायंगल
एस एस टेस्टनुसार काय होऊन जातील, सिमिलर होऊन जातील. एस 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 टेस्टनुसार सिमिलर होऊन जातील. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स स्वतः बनवायचे. पीच्या करस्पॉन्डिंग मध्ये आता दोन्ही ठिकाणी कॉमन आहे क्यू, क्यूच्या करस्पॉन्डिंग मध्ये इथे एम, क्यूच्या करस्पॉन्डिंग मध्ये एम, म्हणजे पी क्यू आर आणि एलिमेंट सिमिलर होऊन जातील. पी क्यू आर सिमिलर एलिमेंट हे 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार हे नाव भेटेल तुम्हाला. आणि कोणत्या टेस्टनुसार, बाय एस 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 टेस्टनुसार. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आणखीन रिव्हर्स क्वेश्चन पण विचारू शकतात पहा आता. सो पी क्यू आर ए बी सी या ठिकाणी हा दिलाय 6, हा दिलाय 4, हा दिलाय x, हा दिलाय 8. आणि त्यांनी सांगितलंय इफ, क्वेश्चन मध्ये सांगितलंय इफ ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एबीसी. पी क्यू आर आणि एबीसी सिमिलर आहेत. पहा असं जर सिमिलर दिलं असेल ना तर हे 1 to 1 करस्पॉन्डन्स सुद्धा करेक्ट असतं. त्यांनी जर दिलेलं असेल की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल तर 100% पीच्या इक्वल मध्ये अँगल पीच्या इक्वल मध्ये अँगल ए असेल, अँगल क्यूच्या इक्वल मध्ये अँगल बी असेल आणि अँगल आरच्या इक्वल मध्ये अँगल सी असेल. 100%, कारण की त्यांनी आतमध्ये सिम्बॉल सिमिलरचं दिलेलं आहे. आणि दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हटलं तर त्यांचे सिम्बॉल, त्यांचे 1 to 1 करस्पॉन्डन्स इक्वल सेमच असतील, त्यांचे 1 to 1 करस्पॉन्डन्स करेक्टच असतील. ठीक आहे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे दोन ट्रायंगल इक्वल आहे, सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर एक्सचा रेशो सांगायचे. तर आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर इम्प्लाइज दॅट तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असतो, इक्वल. सो दॅट इज, मग या ठिकाणी आपल्याला पी क्यू अपॉन ए बी, पी क्यू अपॉन ए बी पहिले दोन यांचा रेशो, परत लास्टचे दोन क्यू आर अपॉन बी सी, लास्ट दोन लास्ट अपॉन फर्स्ट लास्ट ए सी. ठीक आहे. आता पी क्यू आणि एबीचा तर रोलच नाहीये, कारण की पी क्यू आणि एबीची लेंथच माहिती नाही आपल्याला. त्यामुळं हा रेशो घेण्यात काही अर्थच नाहीये, कारण की या दोघांची पण लेंथ माहिती नाही. तर मी यांना इन्क्लूडच करणार नाही, की माझा जो रिझल्ट आहे तो मी या 4 याच्यामध्ये सॉल्व्ह करेन. मी याला इक्वल मध्ये घेणारच नाही. ठीक आहे. कारण की यांच्या व्हॅल्यूज माहित नाहीत, याचा काही रोलच नाहीये. सो मी याला पुटच करणार नाही, मी फक्त एवढ्यांच्या व्हॅल्यूज पुट करणार. सो क्यू आर फाइंड आउट, क्यू आर ची व्हॅल्यू 6, बीसी ची व्हॅल्यू x, पी आर ची व्हॅल्यू माहितीये पहा, पी आर ची व्हॅल्यू 4, एसी ची व्हॅल्यू 8. क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर भेटून जाईल. x इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू 12. क्रॉस मल्टिप्लाय करायचे, आन्सर भेटून जाईल, x ची व्हॅल्यू भेटून जाईल 12. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर दोन ट्रायंगल सिमिलर दिले असतील तर एखादी मिसिंग साइड तुम्हाला काढता येते, एखादी मिसिंग असलेली जी साइडची लेंथ आहे ती तुम्हाला काढता येते जर दोन ट्रायंगल सिमिलर दिले असतील तर. आणि जर तुम्हाला सर्व साइडचे लेंथ दिलेले आहेत किंवा एखादा अँगल दिलेला आहे आणि दोन साइडची लेंथ दिलेला आहे तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही ते पण सांगू शकता. चला नेक्स्ट पुढे जाऊयात आता. आणखीन फिगर काढतो मी. ए बी सी या ठिकाणी हा परपेंडिक्युलर पी, या ठिकाणी हा परपेंडिक्युलर क्यू. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले पहा, इफ AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, find AC. AC फाइंड आउट करायचं, मग फाइंड AC. ठीक आहे. चला काय म्हटलेलं आहे पहा आता या क्वेश्चन मध्ये, एपी ची व्हॅल्यू दिलेली आहे, बीक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला एसी फाइंड आउट करायचे. एसी हा टोटल एसी जो आहे ना, टोटल एसी साइज ती फाइंड आउट करायचे. क्वेश्चनला व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. चला तर या क्वेश्चन मध्ये पहा काय म्हटलेलं आहे, एसी ची लेंथ फाइंड आउट करायची. तर आता याच्यामध्ये तुम्हाला एपी दिलेला आहे, एपी जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून तरी घेऊया. एपी दिलेला आहे 7, हा टोटल एपी दिलेला आहे 7. बीक्यू कुठं आहे, हा टोटल बीक्यू दिलेला आहे 8, हा दिलेला आहे 8. बीसी म्हणजे हा टोटल दिलेला आहे 12. ठीक आहे. तर या 3 साइड दिलेत आणि 3 साइड वरून तुम्हाला एसी ची लेंथ विचारली, तर कशी काढणार. तर पहा, ही 3 साइड जर दिल्या असतील तर तिथं क्लिक व्हायला पाहिजे की अरे यांचा काही रेशो होतो का, कारण की रेशो मध्ये 4 टर्म्स असतात. पहा रेशो मध्ये 4 टर्म्स असतात, A/B C/D. तर इकडं टोटल किती आहेत, 1 2 1 2. टोटल दोन रेशो आहेत म्हणजे 4 टर्म्स येणार. 4 टर्म्स पैकी जर 3 व्हॅल्यूज माहिती असतील तर चौथी काढता येते.
तर यांच्यापासून काही रेशो तयार होतो का ते पाहिजे. जर रेशो तयार झाला तर मग तुम्हाला फोर्थ साइड काढता येते. तर पहा आता तुम्हाला एसी ची लेंथ काढायची आहे आणि रेशो इक्वल असला पाहिजे. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर या ठिकाणी तुम्हाला कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते तुम्हाला शोधून काढावं लागेल. या पूर्ण फिगर मध्ये कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते तुम्हाला शोधून काढावं लागेल. तर दोन ट्रायंगल सिमिलर शोधून जर काढले, सिमिलर ट्रायंगल का शोधतोय, तर आपल्याला तर रेशो इक्वल पाहिजे. तुम्ही सिमिलर ट्रायंगल का शोधताय, कारण की पहा रिव्हर्स विचार करा थोडासा, हे रेशो इक्वल केव्हा येईल, ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असतात. जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या साईडचा रेशो इक्वल असतो. म्हणून अगोदर ट्रायंगल सिमिलर आहेत, कोणते ट्रायंगल सिमिलर आहेत ते शोधून काढायचे, त्या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवायचं आणि दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवल्यानंतर मग पुन्हा म्हणायचे की बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि मग यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो. ठीक आहे. मग अगोदर तुम्हाला शोधून काढावं लागेल कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. तर पहा दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी मी सांगितलं होतं हे सुद्धा अगोदरच की दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी सगळ्यात सिंपल मेथड कोणती आहे, कोणती टेस्ट आहे, सगळ्यात सिंपल टेस्ट कोणती आहे, एई टेस्ट. एई टेस्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा दोन अँगल 90 डिग्री दिलेले आहेत. आता जे दोन अँगल 90 डिग्रीचे दिलेले आहेत ते दोन अँगल्स तर इक्वल झाले. ठीक आहे. मग मी एक अँगल एका ट्रायंगल मध्ये घेणार आणि एक अँगल अदर ट्रायंगल मध्ये घेणार. तर अँगल पी हा 90 डिग्रीचा आहे. तर अँगल पी हा कोणत्या ट्रायंगल मध्ये येतो, तर अँगल पी अँगल एपीसी मध्ये पण येतो आणि एपीबी मध्ये पण येतो. ठीक आहे. परत अँगल क्यू पहा, अँगल क्यू बी क्यू ए मध्ये पण येतो, बी क्यू सी मध्ये पण येतो. ठीक आहे. बट हा एक अँगल इक्वल झाला, अँगल पी अँगल क्यू च्या इक्वल मध्ये झाला. एका ट्रायंगलचा अँगल पी हा दुसऱ्या ट्रायंगलच्या क्यू मध्ये इक्वल झाला. देन सिमिलरली अँगल सी तर दोन्ही मध्ये कॉमन आहे. पहा बी क्यू सी मध्ये अँगल सी येतो आणि एपीसी मध्ये पण अँगल सी येतो. जो कॉमन अँगल असेल ते कॉमन अँगल तर इक्वलच असेल. म्हणून जर मी दोन ट्रायंगल जर हे घेतले मी, तर हे दोन ट्रायंगल शोधता आले पाहिजे तुम्हाला. सो जर मी एक ट्रायंगल एपीसी घेतला अँड दुसरा ट्रायंगल जर मी बीक्यूसी घेतला तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार का, का सिमिलर होतील, कारण की पी च्या इक्वल मध्ये क्यू जाईल, कारण की पी आणि क्यू हे दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. अँगल सी कॉमन होऊन जाईल. तर ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जातील. ठीक आहे. सो अँगल एपीसी इज इक्वल टू अँगल बीक्यूसी डॉट 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 ईच 90 डिग्री. म्हणून अगोदर मी या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवतो. सिमिलर दाखवण्यासाठी दोन अँगल इक्वल दाखवतोय. ठीक आहे. अँगल सी इज इक्वल टू अँगल सी दॅट इज कॉमन अँगल. कॉमन अँगल असल्यामुळे हे दोन अँगल पण इक्वल होऊन जातील, कॉमन अँगल. सो देअरफॉर ट्रायंगल एपीसी सिमिलर ट्रायंगल बीक्यूसी बाय ए टेस्ट. ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर. क्लिअर आहे. इथपर्यंत सुद्धा काही अडचण असली नाही पाहिजे. दोन ट्रायंगल सिमिलर झाले की आता यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. सो एपी ची लेंथ माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे. चला मग एपी घ्या, एपी अपॉन बी क्यू आणि मला काढायचं काय, एसी काढायचं ना आपल्याला, काय खंड एसी काढायचं. सो एसीचा रेशो एसी फर्स्ट लास्ट कोण आहे, बीसी आहे. मधला पीसी घ्यायची गरजच नाही, कारण की पीसी ची लेंथ माहिती नाही आपल्याला, पीसी ची लेंथ माहिती नाहीये. ठीक आहे. त्यामुळे पीसी आणि क्यूसीचा रेशो घ्यायचाच नाही. ज्यांची व्हॅल्यू माहिती नाहीये त्यांचा रेशो घेऊन काहीच उपयोग नाहीये. तर ज्यांचे व्हॅल्यूज माहिती आहेत तेच रेशो घ्यायचे आपण फक्त. ठीक आहे. टोटल 3 रेशोज येतात इक्वल मध्ये, बट मी 2च का घेतले, कारण की तिसऱ्या रेशो मधले जे क्वांटिटीज आहेत त्यांच्या व्हॅल्यूज माहिती नाहीत आपल्याला. तर एपी पहा किती, एपी 7 आहे. बीक्यू दॅट इज 8 आहे. एसी काढायचंय. बीसी किती आहे पहा, बीसी 12 आहे. पहा रेशो इक्वल आला, त्यामधले 3 नंबर माहिती आहेत, मिसिंग असलेला एसी काढू शकतो आपण. 7 × 12 डिवाइड बाय 8. AC is equal to, that is AC is equal to 21/2. 21/2 म्हणजे 10.5 युनिट्स. 10.5 युनिट्स हे असेल एसी ची व्हॅल्यू. ठीक आहे. क्लिअर असलं पाहिजे इथपर्यंत, काही डाऊट नाही असला पाहिजे. ठीक आहे. चला जाऊयात या चॅप्टरच्या लास्ट पार्ट कडे. आता अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला एखादी मिसिंग साईड वगैरे जर दिली असेल तर ते अशा प्रकारे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. दोन ट्रायंगल सिमिलर कोणते आहेत हे प्रॅक्टिस करा, मग लक्षात येऊन जाईल. दोन ट्रायंगल कोणते सिमिलर आहेत ते ओळखता आले पाहिजेत आणि ते जर एकदा ओळखता आले पुढे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. चला या चॅप्टरच्या लास्ट पॉईंट कडे जाऊयात, दॅट इज थ्योरम ऑफ सिमिलर, थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्सच्या एरिया बद्दलचा हा थ्योरम आहे. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती पण एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारले जातात. काय सांगतो हा थ्योरम ते लगेच लिहून घेऊयात आपण. थ्योरमचं स्टेटमेंट, when two triangles
आर सिमिलर. हा थ्योरम त्याच वेळेस वापरता येतो, हा थ्योरम त्याच वेळेस वापरता येतो ज्यावेळेस दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत आणि त्यांच्या एरियाबद्दल क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, त्यांच्या एरियाबद्दल क्वेश्चन विचारलाय. तर जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांच्या एरियाबद्दल क्वेश्चन विचारला असेल तर हा थ्योरम तुम्ही वापरू शकता. वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. ठीक आहे. पहा काय सांगतो हा थ्योरम. समजा हा ट्रायंगल एबीसी आहे आणि या साईडला ट्रायंगल पीक्यूआर आहे आणि हे दोन ट्रायंगल समजा काय आहेत, सिमिलर आहेत. ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे ट्रायंगल पीक्यूआर ला, 1 to 1 करस्पॉन्डन्स. अँगल ए पी च्या इक्वल मध्ये, बी हा क्यू च्या इक्वल मध्ये आणि सी हा आर च्या इक्वल मध्ये, असं 1 to 1 करस्पॉन्डन्स इक्वल आहेत. तर हे दोन ट्रायंगल जर सिमिलर आहेत तर तुम्ही या दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर तुम्ही यांच्या एरिया बद्दल एक रिझल्ट सांगू शकता, एक एरिया बद्दल यांच्या माहिती सांगू शकता की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. ठीक आहे. तर या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जो काही रेशो आहे तो रेशो यांच्या करस्पॉन्डिंग हाईट जे आहेत, करस्पॉन्डिंग हाईट कळतं ना नावावरून, करस्पॉन्डिंग हाईट एबीच्या करस्पॉन्डिंग पीक्यू, बीसीच्या करस्पॉन्डिंग क्यूआर आणि एसी फर्स्ट लास्टच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट लास्ट पीआर. तर यांचे जे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या इक्वल मध्ये असतो. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल मध्ये असतो. म्हणजेच काय, एबीसी ची करस्पॉन्डिंग साइड जर तुम्ही एबी घेतलात आणि पीक्यूआर ची करस्पॉन्डिंग कोणती साइड असेल, मग एबीसी ची एबी घेतलात तर पीक्यूआर ची करस्पॉन्डिंग साइड असेल पीक्यू. तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा आणि त्यांचा स्क्वेअर करायचा, एबीचा स्क्वेअर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल मध्ये असतो, परत एबीसीच्या करस्पॉन्डिंग जर तुम्ही बीसी साइड घेतला असतात आणि एबीसीच्या करस्पॉन्डिंग जर बीसी साइड घेतली तर पीक्यूआरच्या करस्पॉन्डिंग कोण येईल, क्यूआर येईल. मग इकडे बीसी घेतलं तर इकडे क्यूआर येईल. तर बीसी स्क्वेअर क्यूआर स्क्वेअर म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर करायचा आणि त्यांच्या रेशोच्या इक्वल मध्ये हा त्या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असेल. सिमिलरली एसी चा स्क्वेअर जर केला तर एसीच्या करस्पॉन्डिंग पीआर येते, तर पीआरचा स्क्वेअर. तर करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअरचा जो रेशो आहे, करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर करून जो रेशो येतो तोच रेशो हा सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असतो. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट थ्योरम आहे. तर याच्याशी रिलेटेड लगेच एक्झाम्पल पाहूयात आपण फटाफट. क्वेश्चन, ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Find the ratio of their areas. त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करा. सो therefore ratio of areas is equal to, तर त्यांनी पहा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो डायरेक्ट दिलेला आहे, तर त्या सिमिलर ट्रायंगलचा एरिया काय असेल, त्या रेशोच्या स्क्वेअरच्या इक्वल मध्ये असेल. सो दॅट इज 9/25 च्या इक्वल मध्ये असेल. 9/25, 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. तर जे कोणते ट्रायंगल्स आहेत त्यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 9/25 च्या इक्वल मध्ये असेल. ठीक आहे. आता या टाईपचे आपण आणखी क्वेश्चन्स पाहणार आहोत, एक्झाम्पल्स पाहणार आहोत. If triangle ABC similar triangle PQR and area of triangle ABC is equal to 80 and area of triangle PQR is equal to 125, find
फाइंड रेशो ऑफ BC अपॉन QR. BC अपॉन QR चा रेशो काय असेल. ठीक आहे, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत आणि जे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत त्यांचाच एरिया पण दिलेला आहे आणि एरिया दोन्ही ट्रायंगलचा एरिया दिलाय आणि एरियावरून तुम्हाला या दोन ट्रायंगल मधील एखाद्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो विचारलाय. लक्षात आलं काय दिलंय आणि काय काढायचंय. पहा दोन गोष्टी असतात, गिवन काय दिले आणि काढायचं काय. दोन ट्रायंगल दिलेत, दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत, जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्या दोन ट्रायंगलचा एरिया पण दिलेला आहे. ठीक आहे, आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय, तर जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्यामधलीच एक करस्पॉन्डिंग साइडचा रेशो फाइंड आउट करायला सांगितलंय. सो सोल्युशन मध्ये मी डायरेक्ट लिहिणार बाय द थिओरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, बाय द थिओरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगलचा एरिया, कारण की एरिया दिलेला आहे तिथं डायरेक्ट लिहून टाकतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा जो रेशो आहे तो कोणाच्या इक्वल मध्ये असतो, यांच्याच करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल मध्ये असतो. सो यांची करस्पॉन्डिंग साइड जर मी BC घेतली, एक करस्पॉन्डिंग साइड जर BC घेतली तर BCच्या करस्पॉन्डिंग QR, BCच्या करस्पॉन्डिंग QR, सो BC स्क्वेअर QR स्क्वेअर याच्या इक्वल मध्ये असतो. हाच सांगतो एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो ABC चा एरिया 80 खाली 125 BC स्क्वेअर QR स्क्वेअर अशा पद्धतीने. सो याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया. 5 1 जा 5, 5 ने डिवाइड होतो दोघांना, 5 1 जा 5, 3 राहिले 30, 5 6 जा 30 आणि इथे येतो 25. सो इथून काय भेटलं तुम्हाला, तर इथून तुम्हाला रिझल्ट भेटला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू 16/25. तुम्हाला स्क्वेअरचा रेशो नाही काढायचा, तुम्हाला फक्त BC अपॉन QR चा काढायचा आहे. सो दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय होतो, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होतात आणि BC अपॉन QR चा रेशो भेटतो. तर BC अपॉन QR इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट 4, 25 चा स्क्वेअर रूट 5. तर BC अपॉन जो QR आहे तो येतो 4/5. BC अपॉन QR चा रेशो येतो 4/5. तर अशा प्रकारे साइडचा रेशो दिला, करस्पॉन्डिंग साइड्सचा जर रेशो दिला असेल तर तुम्ही त्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सांगू शकता. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलाय, सिमिलर ट्रायंगलच्या एरियाज दिलेत किंवा त्यांचा रेशो दिलाय. एरिया सेपरेट एरियाज दिलेत, एरिया जोरून मी त्यांचा रेशो काढू शकतो, एरिया जोरून मी त्यांचा रेशो काढू शकतो. तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला असेल किंवा सिमिलर ट्रायंगलचा एरिया दिला असेल त्याच्यावरून तुम्ही त्या सिमिलर ट्रायंगलच्या कोणत्याही एका करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सांगू शकतात. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो 3 असतात, AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR. तर या 3 पैकी कुठल्याही एकाचा रेशो विचारू शकतात, तर तो रेशो मी इझिली सांगू शकतो. ठीक आहे, लक्षात आला असेल तुम्हाला. चला एक लास्ट क्वेश्चन पाहूयात, देन हा चॅप्टर फिनिश होऊन जाईल. वन मोर लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. दोन्ही कसले ट्रायंगल्स आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. ठीक आहे, so area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. If AB is equal to 4, what is लेंथ ऑफ DE? DE ची लेंथ काय असेल, फिगरची गरज या ठिकाणी लागणार नाही आपल्याला. ठीक आहे, पहा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलाय आणि दोन्हीच्या दोन्ही कसले ट्रायंगल्स आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. सो दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे आणि दोन्हीच्या दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. तर तुम्ही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स, कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स घ्या ते सिमिलर असतील. ठीक आहे, कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या ते सिमिलर असतील का, कारण की पहा हा ABC ट्रायंगल आणि हा DEF ट्रायंगल. तर या ट्रायंगल मध्ये पण प्रत्येक अँगल 60 60 60 चा असेल, या ठिकाणी पण प्रत्येक अँगल 60 60 60 चा असेल. तर दोन अँगल्स इक्वल झाले, ABC मधले दोन अँगल्स DEF मधील दोन अँगल्स इक्वल मध्ये आले, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जातील. हे दोन ट्रायंगल काय होऊन जातील, दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे ऑलवेज सिमिलर होऊन जातील. हे दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जातील. जर दोन ट्रायंगल सिमिलर झाले कोणत्या टेस्टनुसार, AA टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जातील. तर सिमिलर ट्रायंगलचा रेशो आपल्याला माहिती आहे आणि तुम्हाला त्या सिमिलर ट्रायंगलचा रेशो तुम्हाला माहिती आहे आणि एका साइडचा रेशो दिलाय, तर तुम्ही अदर साइडचे लेंथ एक्झॅक्टली सांगू शकता अदर साइडची. पहा कशी. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर सिमिलर ट्रायंगलचा जो काही एरिया आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या इक्वल मध्ये असतो. सो एबीच्या करस्पॉन्डिंग कोण येते? मग एबीच्या करस्पॉन्डिंग DE येते. ठीक आहे, एबीच्या करस्पॉन्डिंग DE येते. सो AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअरच्या इक्वल मध्ये असतो. ठीक आहे, क्लिअर आहे. सो यांचा रेशो तर आपल्याला दिलेला आहे ABC अपॉन DF. ABC अपॉन DF चा रेशो आहे 1/4 चा स्क्वेअर, तो पण पुट केला अपॉन DE स्क्वेअर. सो DE स्क्वेअर इज इक्वल टू किती होऊन जाईल? 16 इंटू 2, 4 चा स्क्वेअर 16 डिवाइड 2 इकडे गेला मल्टिप्लाय मध्ये. सो DE इज इक्वल टू भेटून जाईल √32. 62 म्हणजे 32 आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला √32. तर DE इज इक्वल टू 4√2. DE इज इक्वल टू 4√2. कारण की 32 ला जर मी फॅक्टराइज केलं, 32 ला आतमध्ये जर फॅक्टराइज केलं 16 इंटू 2, तर 16 चा स्क्वेअर रूट बाहेर येऊन 4 होतो, 4√2. तर DE ची लेंथ होते 4√2. म्हणजेच हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याच्या लेंथ 4√2 असतील आणि या साईडची लेंथ असेल 444. या छोट्याशा ट्रायंगलची लेंथ असेल 444 इक्विलॅटरल ट्रायंगल आणि या मोठ्या ट्रायंगलची लेंथ असेल 4√2, 4√2, 4√2. क्लिअर आहे? आय होप क्लिअर झाले असतील सर्व कॉन्सेप्ट आणि लक्षात आले असतील सर्व थ्योरम्स, बेसिक फंडामेंटल्स. सो भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये न्यू चॅप्टर सोबत पायथागोरस थ्योरम, आणि त्या थ्योरम मध्ये सुद्धा तुम्हाला या चॅप्टरचा संपूर्ण पार्ट दिसणार आहे. सो नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण या चॅप्टरलाच रिवाइज करणार आहोत. दॅट्स वाय या चॅप्टरला थोडंसं व्यवस्थित तुम्ही थ्योरम समजून घ्या. यात काही थ्योरम्सचा यूज आपल्याला पुढे पण करायचा आहे. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.